श्री स्वामी समर्थ. कहाणी हरतालिकेची. ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य दूर होते, मनीची इच्छा पूर्ण होते. कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं आहे? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडली हेही मला सांगा. तेव्हा शंकरजी म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तू झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व त्यांचं येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर योग्य लग्नायोग्य झाली आहे. ती विष्णूंना द्यावी. तो तिचा योग्य नवरा वर आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी त्यांची ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूंकडे आले. त्यांना ती हकीकत कळवली व आपण दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवान वाचून मला दुसरा पती करणे योग्य नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वती सहज स्थापिलस. त्यांची तू पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. तू रात्री जागरण केलंस तुझ्या सखीसह. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्हीच माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी माझी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी तू व्रत पूजा विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्यांचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितली. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलीस. अशी या व्रताची कहाणी आहे. तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताने. याला हरतालिका असं व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं आहे त्या ठिकाणी तोरणं बांधावी. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी किंवा वाचावी व रात्री जागरण करावं. या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी काही उपवासात खाऊ नये. निर्जळ उपवास करावा आणि उपवास नाही करता आला तर फलहार घेऊन उपवास करावा. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. तर ही कहाणी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.